हे एवढं असा मित्रांनो खूप अवघड आहे काम करणं. त्याच्यात टाकून द्यायचे आणि त्याच्यात दोनच केले ना. आपल्याला कांदा चिरायचा. तुम्ही कांदा चिरताना बघा, मला तेवढं तर येत नाही. आई चाकू ते आहे ना. नाही. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे ब्लॉग मध्ये. तर आज ना आईनं काय बनवलं आहे तू? पालकचं वरण भात बनवणार आहे, भाकर बनवणार पप्पाच्या नावची. तर मित्रांनो पालकचं वरण आहे आणि काय कसे करतात भाकरी सोबत भजे करतात का? भजे करून आहेत ना तुला? हो. हा, भाकरी सोबत खातात का भजे? भजे नाही करणार तू? नाही. मग वरण करतो, नाही तर पालकचं वरण भात करतो आणि भजे करतो. बरं ठीक आहे. चला मित्रांनो, तर आईनं पालकचं वरण आणि भजे करणार आहे. भजे भजे नाही, भजे करणार आहे. द्यावं लागतील पप्पाला जरा शिकवून. ठीक आहे मित्रांनो, भजे पण रेडी झालेत. तर आता भजे पण करणारी आई आणि भाकर आणि खिचडी नाही, पालकचं वरण. सॉरी मित्रांनो, पालकचं वरण भात. तर एक कशा पद्धतीने आई बनवते आपण फुल ब्लॉग करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप मजा आहे, नवीन काही शिकायला भेटेल. तर मला पण भेटेल. आय होप तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला पण शिकायला भेटेल. तर ठीक आहे, मग व्हिडिओ स्टार्ट करू आपण. आता ना आई लसण काढायची, तर आपण आईसोबत लसण कांदा पालक निवडा लागल. ठीक आहे, मग आईच्या ह्याच्यात बघू. मित्रांनो आता ना आई लसण कापायची. कांदा कापून दे ना. ठीक आहे, मग आता आपण ना मित्रांनो कांदा कापू आणि हे लसण, तुम्ही लसण बघू शकता. लसण झाली, लसण रेडी. पालक निवडा लागते. मी पालक निवडतो. मित्रांनो आपल्याला लसण कापायचे, लसण कापायचे नाही, सोलायचं निवडायचा. मला नकच नाही तुझा. जाऊ दे, मग हे का तू पालक निवड, ते दे मला. ठीक आहे, कट करून घे ना. घेतलं चिडी तू कटून हे कट करून घे. हे एवढं असा. मित्रांनो खूप अवघड आहे काम करणं. त्याच्यात टाकून द्यायचे आणि त्याच्यात दोनच केले. इथं ठेव पालक, इथं ठेव, खाली ठेवू नको. आता निवड. एकत्र टाकून कसं त्याच्यात टाकायचं, ते पाणी निवड डाळीत टाकायला. तोपर्यंत मी डाळ घेतो, डाळ तांदूळ ठीक आहे काढू. पालक हे पालक आहे, आपल्याला पालक निवडायचे म्हणजे त्याचे चांगले चांगले पान काढायचे, बाकी सगळं फेकून द्यायचे. तर मित्रांनो आपलं काम चालू आहे. आता पालक आपल्याला एक एक काढायची. एक 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 मला तर तुला सगळं यायला रे. आता शिकवलं कोण? पप्पानं शिकवलं मला. स्वयंपाक करायचा. हा, पप्पा इज बेस्ट. पुण्याला गेलो होतो तेव्हा आता एकदा तुम्ही कुकर लावून खाल्लं नाही, जेवण केलं नाही. तेव्हापासूनच यायला तुला स्वयंपाक. तो आम्ही कुकर बिकर लावायचो नाही लावायचा. लावायचो कुकर बी लावायचो नाही. पुण्याला गेल्यावर कधी तू कुकर तुम्ही लावलं ना रे. अरे ते कंटाळा येत होता, मग काय झालं, आम्ही दोघच जण किती खाणार. त्याच्यामुळं आम्ही जास्त काय करत नव्हतो. आई गेली का, आई पुण्याला गेली होती मित्रांनो. मग नंतर मी पप्पा घरी होतो. सगळी भाजी याच्यात टाकून दे. डाळीच्या याच्यात. कुठं? डाळीच्या याच्यात टाक ती भाजी. म्हणजे ही सगळी याच्यात टाकून दे निवडलेली. किती टाकू? हे सगळी टाकू. पालकचं वरण करायला डायरेक्ट ना. तर मित्रांनो आता ना आपल्याला कांदा चिरायचा. तुम्ही कांदा चिरताना बघा, मला तेवढं तर येत नाही. आई चाकू ते आहे ना. नाही, मला व्हिडिओ करता येते. मित्रांनो कांदा ना मला येत नाही सहसा. आपण बघू तरी ट्राय करू. जास्त प्रमाणात मी कधी कांदा कापला नाही. एखाद्या वेळेस कधीतरी, बाकी मग जास्त वेळ कधी कापला नाही. मित्रांनो हे चाकू आहे. पालकच्या भाजीला टमाटे टाकत नसतात. पालकच्या वरणाला टमाटे टाकत नसतात. जास्त नाही येत मित्रांनो मला जास्त. कधी कांदा कापून माहित नाही. कापला तर केव्हा, जेव्हा आम्ही मी जेव्हा मटण करतो ना आपण, तेव्हा कापावं. तांदूळ नेहमी 2 वेळेस धुवायचे असतात. तांदूळ मी 3-4 वेळेस धुतो. मी जेव्हा कुकर लावतो ना तेव्हा खूप वेळेस धुतो.
देवाला दिवा लावला ना. हो लावला. अरे चमचूनच दिले की काय. काय केलं? हे बघा त्याला जास्त वेळेस काय कांदा मला येतच नाही, असाच कापतो. मित्रांनो लसूण 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 मला येत नाही चिलायला. राहू दे, मी निवडतो. कोथिंबीर 2 वेळेस खाली आपटलं नाही हे वरचं निघते. बघ तुम्ही बघू शकता. होय एका साईडला थोडंसं खाली हे करायचं. एका साईडला ते झाड असते ना, हा ते खाली हे करायचं, ते निघून जातं. मित्रांनो आईनं कुकर लावलंय आता. नंतर ना त्याच्यानंतर काय करायचं? भजे करणार मी. भाजी. कोथिंबीर, ओवा, हा. मटर टाकू थोडी त्याच्यात. मटर तुम्ही मग बसा जरासं आईसोबत, जरा बोर होणार नाही तुम्हाला. काय काम धंदे नसल्यावर आईसोबत बसायचं वाटतच नाही. मित्रांनो देव टाइम चाललाय. कारण ना सकाळी पप्पा 6:30 जातात. आई सकाळी 8-9 पर्यंत निघून जाते. हां मग त्याच्यामुळे दिवसभर मी घरी एकटाच असतो. मग नंतर आता हे दोघं पण पप्पा 4-5 वाजता येतात. आई येते मग 8-9 वाजता. मग तेव्हा थोडं चांगलं वाटते. मग नंतर घर भरल्यासारखं वाटते, जरा चांगलं वाटते. मग नंतर जर हे दोघं नसले तर दिवसभर असं कसा दिवस काढतो माझ्या जीवाला माहिती. तर आई पप्पा जर सोबत असते ना तर बरं वाटतं, जरा सोबत कोणी आहे. खरं त्या लोकांना मला सल्यूट मारू वाटते. म्हणजे त्यांनी आपल्या स्वप्नासाठी, आईबापांच्या स्वप्नासाठी आईबापासून दूर जातात. कामं करायला पुण्याला, मुंबईला, नाशिकला कामाला आहेत. कामासाठी जातात जे की आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी. तेच खरंच मित्रांनो तुम्ही खूप कष्ट घ्यायला, पण या कष्टामागे तुम्ही काय गोष्टी गमवताय हे पण बरोबर नाही. तुम्ही ना आई बाप्पासोबत जेवढा होईल ना तेवढा ना टाइम स्पेंड करा जास्त. नाहीतर बाकी आणि काहीच परमानंट नसते. बरं काहीच परमानंट नसते एवढ्यासाठी. मित्रांनो हे बघा मी आता केलं. मी ना आता कांदा आणि लसूण कापलाय. आता मी कापलाय. चांगला कापला, भज्याला कापला. मला थोडे हे निवड. मला बिना कांद्याची भजी आवडतात. असे भजी खातच नाही मी नुसते. मला कांदा जर त्यात असला ना मग मला ना खाऊच वाटत नाही. आपण नंतर टाकू ना तुझे. मजासाठी स्पेशल बिना कांद्याचे भजे बनतात घरी. मजासाठी स्पेशल. बघा तुम्ही असं प्रेम असते का कुठून तुमच्या इथे का? आणि आई खरंच कुणाचं मन नसते की बार बार स्पेशल करा. आपण आई करते मित्रांनो आई. आता आई भजे बनवायची. भज्या सगळं सामान रेडी आहे. डाळीची पीठ टाकलं. आता हे करायचं असते. मित्रांनो सगळं रेडी आहे. आता डाळीचं पीठ आहे त्यात टाकायचंय. मग नंतर ह्याच्यामध्ये टाकायचं. मस्त पायदी करणार आहे. तर मित्रांनो आई आता पीठ चाळून गेली. ते भज्याचं पीठ आहे. मस्त आहे भजे करणार आहे. तुम्ही पण या खायला. आपण सगळे मिळून खाऊ. भजी अजून काय करले? पापड. भजी आणि पापड करणारे आई मित्रांनो. तुम्ही पण या खायला. सगळे खाऊ आपण मस्त भजी करणार. मित्रांनो आईनं गरम गरम पापड करायले. आता पापड झालेले आहेत. काढ की हो पापड. मित्रांनो पापड खाऊन बघायचे का कसं झालंय. पापड कसे असतात? चांगलेच असतात. मस्त पापड आहे मित्रांनो. थोड्याच वेळात भजी बी रेडी होणार आहेत. मित्रांनो नवीन वर्षाची आईने पापड बी गेलेत आणि आता भजी होत आहेत. मस्त मस्त भजी चालू आहेत. लवकर द्या. बिना कांद्याचे येत नाही. अरे बाप हो अंगावर चाललं बघ. पण जाऊ दे. भज्यासाठी काय पण
मित्रांनो भजे रेडी झालेत, पापड रेडी आहेत. तर भजे काढले की आईनं मस्त आपण खायला लागू. आता मी पण भजे खा, मी बी खाईल. आईनं भजे केलेत. तर व्हिडिओ इथंच थांबवतो मी, भजे खाऊन येतो आणि तुम्ही भजे खा. मग आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय.